आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे. अगं पुन्हा पुन्हा तू त्याच गोष्टींमध्ये जर अडकून पडलीस तर नवीन आयुष्याला सुरुवात कशी करणार आहेस? बघ ना, सावीला जरा जरी काय झालं तर तुझा जीव कसा तुटतो ग. अगं माझा पण जीव तुझ्यासाठी तसाच तुटतो ग. सरे अगं आता सगळं चांगलं व्हायला लागले. धनंजय सारखा एवढा चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात आलाय. अगं तुझं भविष्य उज्ज्वल व्हायला लागले. मग तू पुन्हा पुन्हा स्वतःला आणि आमच्या सगळ्यांना त्या भूतकाळात का ओढून नेतीयस? अगं आई पण त्या अनु मॅडम. सरे मी नेहमीच तुझं सगळं ऐकत आले. तू मात्र कायम स्वतःचाच हट्ट पूर्ण करतेस. कधीतरी माझं पण ऐकशील का ग? आई अगं हात कशा पाहिजे जोडतेस तू? बरं ठीक आहे, मी तुला शब्द देते, इथून पुढे मी अनु मॅडमचा विषय काढणार नाही. बस आता तरी खुश आहेस? आणि तुम्ही प्लीज आता असं रडू नका. आणि एवढं चांगलं वातावरण आहे घरात, असं रडून घालवणार आहेस का? आणि जर मग तुम्ही आता रडलात तर मग माझ्या पाठवणीच्या वेळेस काय करणार? आणि आता संगीत पार पाडायचं आहे, माझा लग्न सोहळा पार पाडायचा आहे, त्यामुळे खुश राहा. असं तोंड पाडून बसू नका. थाटामाटात करायचं की नाही संगीत? मग आता फ्रेश राहा. चला जातं का झोपायला? भरपूर काम आहे. सुंदरी भूतकाळात डोकवायचं असेल तर आदित्यला माफ करून त्याच्याबरोबर नवा संसार उभा कर. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडला जाईल. तुम्हाला नीट कळलेलं आहे आपल्याला काय करायचंय? हो. तरी ठीक आहे, आपण एकदा प्लॅन रिफ्रेश करूया. काय काय करायचंय हे बघा. सोमा तू इशारा देणार आहे, तेव्हा तुला आरोला असं काहीतरी घाबरवायचंय. आणि घाबरवायचं म्हणजे की तू जोरात ओरडलाच पाहिजे. असं ओरडलं पाहिजे की धनंजय जे काही काम करत असेल ते सगळं सोडून हॉल क्रॉस करून आरोकडे पोहोचला पाहिजे. आणि सोमा त्यावेळेला तुला तुझं नेमून दिलेलं काम करायचं आहे. आणि मला एका सेकंदाचाही डिफरन्स नको आहे. सगळं परफेक्ट टायमिंगवर झालं पाहिजे. एकदा फक्त सुंदरी आणि धनंजयची चुकामुक झाली ना हॉलमध्ये की झालं. सावीला स्वतःलाच दिसेल की तिचा खरा बाबा आईसाठी काय करतो आणि खोटा बाबा काय करतो.
काय झालं काय झालं? ए काय नाही काय नाही काय नाही पण काय काय नाही पाणी दे बाई, जरा पाणी. काय नाही झालं हा सांगतो. अरे आते लवकर लवकर लवकर. अगं बाई, तू बरी आहेस का ग? काय झालं? अहो कसं माहित नाही, पण आम्ही सुंदरीचा पदरच पेटलेला बघितला. या सखाराम काकांनी जीव वाचवला तिचा म्हणून. पण आग कशी लागली? हो काहीच माहित नाही, अचानकच पदर पेटलेला दिसला मला तर बाई शब्दच फुटेनात. हो नाही घाबरले मी तर. माझे तर हातपायच गळाले होते. सखाराम काका, हो खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर मदतीला धावून आला नसताना तर खरंच काय झालं असतं. कलेक्टर बाई असं काय बोलताय? सखाराम मामा, हो तुम्ही वेळेत धावून नसता आला तर काय झालं असतं मी तर कल्पना पण नाही करू शकत. बघा मी काहीच केलं नाही. मला सावी बाळाचा आवाज आला आणि त्यावेळेला आरो बाबाचा आवाज आला तर धनंजय मालक पळत गेले, त्यांचं लक्ष नव्हतं. म्हटलं आपण आहोत तिकडे, आपलं कर्तव्य. हे बघा माझं जेवढं कर्तव्य होतं तेवढं केलं मी, बाकी काही केलं. खरंच देवासारखे धावून आलात तुम्ही. अहो माझं कुठे काय, या पोरीचं नशीब बलवत्तर आहे. आईला काय नाही झालं, आई वाचली. बरं असू दे, मी 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 येतो. थांबा. काका खरंच तुमचे खूप खूप आभार. आय एम सॉरी. तुमचा हात भाजलात. एक मिनिट मी मलम घेऊन येतो. थांबा. नाही नाही नाही, काही गरज नाही आहे. माझ्या रूम मध्ये आहे, मी लावतो. अहो पण नाही नाही, काय खरंच काही गरज नाही. काय गे असं रडतेस? बघ रडायचं नाही. हे नाही झालं आईला, आई व्यवस्थित आहे. जोपर्यंत तुझा सखाराम काका नाही इकडे जिवंत, तोपर्यंत तुझ्या आईला काही होणार नाही. काळजी करायची नाही, बरं का बाळा? काळजी घे बरं. मामा तुम्हाला कायम काम चुकार म्हणलं मी, पण तुम्ही. अरे शेवटी आम्हीच कामी आलो. बघा तुम्ही सगळ्यांनी एका नोकर माणसावर एवढी आपुलकी दाखवली, एवढी काळजी घेतली, त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. मी येतो आता. त्या ज्योतिषाने सांगितलं होतं संकट येणार तुमच्यावर म्हणून. त्याचा प्रत्यय येतोय आता. बघितलं ना काय परिणाम झाला. तरी आगीशी खेळतोय आपण.
आई आहोत झालं सगळं, आता रिलॅक्स व्हा. अगं ज्योतिषाचं जाऊ दे, पण आम्ही काल तुला पदोपदी सांगत होतो ना, हळद लागल्यानंतर बाहेर जाऊ नये, आपसकून होतो. बघितलंच ना काय झालं आता हे. आई बास, आता तू नको सुरू करूस. झालं ना सगळं व्यवस्थित. आता मी सुखरूप आहे, का काळजी करते सुगीच. सर्व अगं पर अनुभव येत आहेत ना, हे सगळं काहीतरी चुकीचं व्हायला लागले. हो, आता मलाही भीती वाटायला लागलीये. खरंच आणखीन काही वाईट नाही ना घडायचं. हे बघा, अजून काहीही वाईट होणार नाहीये. सुंदरीला काही झालं नाहीये. ओके, मग काही होण्याची वाट बघायची का आपण? अहो तसं नाहीये. उलट आपण असं समजू ना की संकट आलं होतं, पण आपण त्या संकटावरती मात केली आहे. काय बघा असं. काय आई एकदम ठीक आहे, रडायचं बघ. ओके, रडायचं नाही. बाबा, हो बाळा, रिलॅक्स हो, शांत हो, सगळं व्यवस्थित आहे. मम्मा नीट आहे आपली, मम्माला काही नाही झालं. हा, बाबाने वाचवलं मम्माला. तुम्ही आगीत हात घालून माझ्या आईला वाचवलं. पटलं मला. आता तुम्हीच माझे खरे बाबा आहेत. बाळ, मी तुला हेच सांगत होतो ना. बाळ, तुला कळतंय मग अशी काय झालं? आरोने एक हाक मारले आणि धनंजय त्याच्या मागे पळत गेला. मग ते सुंदरीला गरज होती मदतीची, पण तो आला धावून? नाही, तो आरोकडे गेला. तूही आवाज दिलास ना बाबा म्हणून, पण थांबला धनंजय? नाही, तो आरोकडेच गेला. बघ, मी असं म्हणत नाहीये की धनंजय वाईट माणूस आहे, पण तो आरोचा खरा बाबा आहे, तुझा नाही. शेवटी तुझ्या खऱ्या बाबालाच यावं लागलं ना मदतीला धावून. बघा, लाईफ आहे ना, लाईफ ती अशीच असते. आपली माणसं असतात, खरी नाती असतात ना, तीच धावून येतात. आता तू ठरव, तुला तुझा खरा बाबा हवा आहे की खोटा बाबा. डिसिजन तुझा आहे. मला नेहमी खरे बाबाच हवे होते. मी त्यांनाच शोधत होते आणि मला आता ते सापडले. मी त्यांना कुठेही नाही जाऊ देणार. मी आता आईला सांगेन. नाही, सावी, इकडे 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 बस बस. हे बघ, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणाला काहीही सांगायचं नाही. पण आज संध्याकाळी तर संकेत आहे. एक्झॅक्टली, आज संध्याकाळी संगीतात आपण सगळ्यांसमोर सांगूया. ओके, म्हणजे सगळ्यांनाच कळू दे ना तुझे बाबा कोण आहेत ते. असं करूया. हो, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत सगळ्यांसमोर तू मला बाबा म्हणायचं नाही. का? कारण ते आपलं टॉप सिक्रेट आहे ना. आता मला प्रॉमिस कर की तू कोणाला काही सांगणार नाही. प्रॉमिस कर. प्रॉमिस. गुड गर्ल. तू जर माझं सगळं ऐकलं ना, तुला माहितीये काय बघायला मिळेल तुला? काय? मॅजिक. आब्राकाडाब्रा. आब्राकाडाब्रा. किली किली किली. तुम्ही बघितलं का, झाली का तयारी व्यवस्थित आहे ना समोर? हो. आणि काय तुम्ही आणि मालती 3-4 बरं का, पण तुम्हाला एकदा पसंत पडलं का नाही का मग बाद झालं. नाही काय आमच्या काळात एखादं संगीत फिंगीत असलं काही नव्हतं. मग आज आहे ना, आज सगळी कसर भरून काढा तुम्ही. तुम्ही आणि उमाताईंनी असला भारी डान्स करायचा ना, आज चांगला चान्स आहे. म्हणजे आज संगीत आहे, उद्या लगीन. ठरलं म्हणून तर लगीन आलं हो. म्हणजे आनंद बी आहे, पण एका बाजूला टेन्शन बी आहे बघा. म्हणजे एवढ्या सगळ्या उलटापालटी झाल्यावर त्या आता सुंदरीचं आयुष्य जरा मार्गी लागल ना. हे समजा कसं निर्विघ्नपणे पार पडायला पाहिजे बघा. काही तसं होणार नाही, सगळं नीट पार पडेल. आणि आपण आहोत ना काळजी घ्यायला.
पण नाना मला एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही म्हणाला होतात की लग्न घरच्या घरी साधेपणानं करायचं, मग हा सगळा तामजाम सगळी सजावट? नाही म्हणजे म्हणलो होतं खरं, पण कसं आहे धनंजय रावांचं पण लगीन आणि सुंदरीचं बी पहिलं लगीन, त्याचा शेवट काय बरा झाला नाही हो. मग आता दोघं बी नव्याने संसार सुरू करतायत, तर मग कसं जरा थाटामाटा संसार सुरू चालेल ना, म्हणजे घरच्या घरी बरं नाही वाटणार. जमून आलं शब्द सगळं छान जमून आलंय. आणि तुम्हाला माहिती आहे ना सुंदरीला असं छान आणि साधं सुधच आवडतं. मी जरा केटरिंगचं बघ. अरे धनंजय, अहो जाऊ जाऊ, तुम्ही इकडे काय करताय? अहो मग मी इथे बसून काय करू, आणि तुम्ही दोघं मगासपासून बघतोय, तुम्ही दोघं सगळी धावपळ करताय. अहो असं काय करताय, ते तुमचा मानच आहे ना. अहो नवरदेव आहे तुम्ही. अच्छा, आणि मग तुमचा पण मान आहेच ना. अहो सासरे बुवा तुम्ही. अहो पण त्याला आता काम. वा 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 वा, जावई आणि सासरी बुवा तोडीच तोड आहात तुम्ही दोघं पण. शब्द खाली पडूच देत नाहीये. नाही ऍक्च्युली तसं नाहीये. काय आहे ना, म्हणजे आमच्याकडून मी एकटाच आहे, त्यामुळे मला झालं का काय ठरलं होतं आपलं, मी आणि मालती सगळी जबाबदारी घेणार आहे. आम्ही तुमचे वराडी आहोत, मी तुमचा भाऊ. ओके ओके फाईन. पण मग धाकटा भाऊ, म्हणजे कसं आहे, मला पण थोडा स्कोप पाहिजे ना ओरडायचा. वा वा वा, बरोबर आहे. नाही पण मी आता ओरडतो तुमच्यावर. तुम्ही बसा येत आधी पहिला. बसा म्हणलं ना, बसा 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 बसा. अहो नाना बसा बसा. तुम्हाला काय आणायचं? चहा आणू? अहो चहा वगैरे काही नकोय मला. एक काम करतो, मी जाऊन घेईन चहा. ठीक आहे? नाही नाही, मी आणणार तुमच्यासाठी चहा. आलो. अहो नाना, हो असं का करताय तुम्ही? सुंदरी तुम्हाला वडिलांच्या ठिकाणी बघते, मग माझ्यासाठी पण तुम्ही वडिलांसारखेच झालात ना. आणि कसं आहे, मी इथे असं बसून राहणार आणि तुम्ही जाऊन माझ्यासाठी चहा घेऊन येणार, चांगलं दिसतं का ते? आणि मी खरं सांगायचं ना की तुम्ही मला जावई म्हणून मान तर देताय, पण मला तुमची माया हवी आहे. एक काम करूया का, इथलं काम तर सगळं झालेलं आहे ना, आपण सगळे जाऊन चहा घेऊ. चला या. चला. पण हे सगळं छान झालंय. हो मस्त झालंय, खूप सुंदर वाटतंय. मी सगळी मेहनत केली मगापासून. नटली ग आमची नवरी, नटली एकदाची. छान दिसायला लागली असं सरू. काय काय मंगलात त्या? होय ग होय. मंगल सीट लाव बाई माझ्या पोरीला, आपलीच नजर नको लागायला. पिढा पिढा टळू दे, तुझ्यावरती सगळी संकट जळू दे. आता माझ्या लेकराला फक्त सुख मिळू दे. सरे अगं, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना माझ्याच पोटात आनंद मायला बघ. पण खरंच मला पण आज खूप आनंद झालाय. थांबा थांबा, या आनंदात मला अजून भर टाकायचे. मी ना सरूसाठी एक मस्त हार आणलाय. पण सरू घालशील ना तू, म्हणजे आवडेल ना तुला? आऊ, मी पण एक हार आणलाय तुझ्यासाठी. अगं बाई, मग आता काय कशाचं एवढं टेन्शन घेताय? हे बघ आई, तू आणलेला हार मी आज घालेन आणि मामे तू आणलेला हार मी उद्या लग्नात घालेन. सिंपल. अगं खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही हे. अहो पण मंगलताई, तुम्ही आणलेला हार तरी दाखवा. दाखवते. एवढं सजायचं नटायचं करताय, मालूनी केलंय म्हणून. सवय नाही ना म्हणून असं वाटतंय. दाखव. हे बघ.
का? अगं ह्यात हार नाही, म्हणजे हार नक्की चोरीला गेला असणार. हाराच्या जागी दगड ठेवला म्हणजे चोरानं जाणीवपूर्वक केले. अगं पण चोर जाऊन जातील कुठं? आपण ना एक काम करूयात, आपण घरात जेवढी माणसं आहेत ना त्या समद्यांना हॉलमध्ये गोळा करूयात. चालतंय.